नमस्कार, मी दीपा. तर इथे मी आंब्याचे मोदक बनवलेत. आता कारण खूप छोटं होतं मोदक बनवण्याचं, पण अशा गोष्टीसाठी कारणच लागतात ना आपल्याला, असं काही करण्यासाठी. बरं, मुलांना मोदक आंब्याचेच खायचे होते. आता ते मी जुगाड करून कसे बनवले ते सांगते आणि ते कसे झाले ते यांच्या चेहऱ्यावरून कळतच असेल आणि ते खरंच छान झाला होता. म्हणजे माझा फर्स्ट टाईम ट्राय होतं, पण चांगले झाले. बरं, आता इथे मी 1 वाटी गूळ घेतलं आहे, 2 वाटी खोबरं, खसखस, वेलची आणि जे आपल्या बेसिक जे गोष्टी 3-4 गोष्टी लागतात मोदकासाठी, तर ते इथे मी घेतलेलं आहे. इथे मी मेल्ट करून घेतलं पूर्ण गूळ पहिलं, त्याच्यामध्ये मग खोबरं ॲड केलं आणि ते मस्त एकजीव करून घेतलं मंद गॅसवरती. मग त्याच्यामध्ये ना मी हे क्रश वापरलं होतं. क्रश आता मी इथं पूर्ण 1 वाटी वापरलं, कारण मुलांना गोड, माझी मुलं गोड खातात करून. पण मला खरं सांगू का, तुम्ही जर गोड कमी खात असाल ना, तर अर्धी वाटीच क्रश वापरा, कारण त्याच्यामध्ये शुगर पण ॲड असते. 1 वाटी आपण गूळ पण घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते गोड होतं सारण आणि थोडंसं आंबट पण लागतं. तर इथे बघताय ते सारण मी इतकं छान दिसत होतं, म्हणजे मी त्याच्यामध्ये कलर वगैरे काहीच ॲड नाही केलं, तरी ती छान टेस्ट पण छान होती आणि दिसायला पण छान होतं. आता थोडंसं थिक व्हावं म्हणून मी वरतून दूध पावडर ॲड केली, त्याच्याने चवही छान येते आणि थोडंसं सारण थिकही होतं. बरं, वरचं जे आपलं मोदकाचं आवरण करायचं होतं ना, तर त्याच्यामध्ये पण मी जे पल्प वापरतो ना, तेव्हा मी ते आवरणामध्ये पण मी पल्प वापरते, की जेणेकरून ते चव छान येते करून. पण आता मी क्रश वापरला आहे ना, तो गोड होतो ऑलरेडी, तर त्याच्यामुळे मी इथे फक्त जे आपलं तांदळाचं पीठ असतं मोदकाचं, तर तेच वाफवून छान मळून वगैरे घेतलेलं आहे. आणि इथे साचा मी छान तूप वगैरे लावून तयार करून घेतले आणि मग त्याच्यामध्ये असं पीठ घालून सारण घालून ते हे करून घेतलं. मला असं पहिलं वाटलं होतं की थोडं सारण कडक झालं आहे की काय, असं वाटत होतं. पण जेव्हा मी मोदक वाफवले ना, तेव्हा ते खरंच खूप छान झालेलं, म्हणजे खाताना अगदी विरगळ. आता हे गेल्या वर्षी मी केलेले आहे मोदक असे, म्हणजे हे करून. आणि ही माझी कलाकारी छोटीशी. आणि त्याच्यानंतर मी काय करत असेल ना अशा नवीन गोष्टी, की हिला येऊन ना सगळं करायचंच असतं ट्राय. बरं, हिला माहिती नाही की मम्मा किती डेंजर असतात करून. एकदा समजलं की मुलांना येतंय करून, तर त्यांनाच करायला लावतात. तर तेच झालं, ती छान अशी करत होती, बाकी सगळे मोदक तिनेच केले, मग मी थोडेच केले होते. आणि असे मग वाफवून वगैरे घेतलं. आणि आता हे कारण आहे ज्याच्यासाठी मी मोदक बनवलं होतं. तर आम्ही जेव्हा महडला गेलो होतो ना, तर आम्ही असे छान क्यूटशी ना मंदिर आणलं होतं बाप्पाचं आमच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी. तर ते असंच कसं ठेवायचं ना, म्हणून मग म्हटलं मोदक बाप्पासाठी छान मोदक वगैरे करावं करून, आणि मग ते प्राणप्रतिष्ठापना वगैरे करायची. तर यांनी खूप छान पूजा वगैरे बाप्पाची केली आणि असं मस्त इतकं सुंदर दिसत होता माझा देव बाप्पा. आणि तर असा होता मोदकाचा आपला आजचा व्हिडिओ.